कसा दिसता रे बुवा मी? इकडे पहा बरं एकदा. यवतमाळमध्ये आहे आपल्या मॅरेथॉन. तर मॅरेथॉनच्या तिकीट आणायला चाललो. मला तर वाटत नाही का भेटते म्हणून, कारण वेळ झाला आहे. दादा नवीन पास कुठे मिळतील आता? उद्या इथे स्टेज राहणार आहे आणि त्यानंतर हा जो राऊंड आहे तर जायचं आहे अकोला बाजारला. अकोला बाजारला भेटते एक नंबर भजे. हाय गाईज, आता आपण चाललो आपल्या यवतमाळमध्ये मॅरेथॉन. तर ते मॅरेथॉनच्या तिकीट आणायसाठी चाललो. तर त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही लवकर या, कारण की मॅरेथॉनच्या तिकीट जे आहे ते संपल्या आहे. आपण जाऊ आता, पाहू आता मॅरेथॉनची तिकीट भेटते नाही भेटत. मला तर काही माहीत नव्हतं का मॅरेथॉन आहे म्हणून. एक अंदाजा होता, पण कुठं तिकीट अवेलेबल आहे हे काही माहीत नव्हतं. तर ते माहीत झालं. मॅरेथॉन आहे उद्या, म्हणजे 4 तारखेला. आणि तिकीट घ्यायसाठी आज चाललो आपण आत्ता. तर त्याचं म्हणणं आहे स्पॉट बुकिंग चालू आहे, तुम्ही आत्ता यायचं तर आत्ता या. तर आता आपण जाऊ ग्राउंडवर, नेहरू स्टेडियम. तिथं तिकीट जर भेटल्या तर आपण उद्या पार्टिसिपेट करू मॅरेथॉनमध्ये. तर चला आपण जाऊ आता तिकीट आणण्यासाठी. तिकीट भेटलं पाहिजे यार, म्हणजे आजपर्यंत काही मी मॅरेथॉनमध्ये गेलो नाही कधी. चांगलं वाटते सकाळी उठून मस्त धावायला जाणे. आपल्याला तर काय रनिंग करायचीच नाही आहे, आपल्याला फक्त वॉक करायचं आहे बढिया. पाहू आता तिकीट भेटते नाही भेटत. आपण आलो आत्ता नेहरू स्टेडियम जवळ. आता आतमध्ये जाऊ चला. आलो आत्ता आपण आतमध्ये. आता जर समजा आपल्याला त्याच्या पासेस जर भेटल्या मॅरेथॉनच्या, तर एक टी शर्ट देईन ते उद्यासाठी, आणि काही ID वगैरे देईन. मला तर वाटत नाही का भेटते म्हणून, कारण वेळ झाला आहे. थोडंसं आधी माहीत पाहिजे होतं यार. दादा नवीन पास कुठे मिळतील आत्ता? रजिस्ट्रेशन करणार इथेच ना? होऊन जाते म्हणते रजिस्ट्रेशन. मला वाटलं भेटते नाही भेटत, पण आहे. दादा नवीन रजिस्ट्रेशन करायसाठी कुठे? दोन्ही ठिकाण. एक फॉर्म माझ्यासाठी पण. हा आहे तो फॉर्म. हा फॉर्म भरून द्यायचा आहे आता आपल्याला. आता आपण फॉर्म फिलअप करून घेऊ त्यांनी दिलेला. झाला आहे आपला फॉर्म भरणे. आता देऊन देऊ आपण यांना. दादा कॅश ऑनलाईन ते कॅश करून टाकलं मी. आता पहिले पेमेंट करून घेऊ आपण. किती भरायचे दादा? 5 किलोमीटर. 5 किलोमीटरचे 800 रुपये. दादा हा सगळ्यात कुठे जायचं? भरपूर गर्दी आहे इथं. पहा किती गर्दी आहे, पूर्ण लाईनच लाईन आहे. हे आहे माझं. आता आपण दादांकडे पास जमा केली आहे, पेमेंट झालं आहे आपलं. आता दादा आपल्याला ते काय ID कार्ड देतील आणि टी शर्ट्स. आपल्याला पास भेटले आहे उद्याच्या प्रोग्रामची. चलो आता टी शर्ट घेऊ आपण जाऊन. दादा आता आपण टी शर्ट घेत आहे येलो कलरची, एक ब्लू कलरची, याच्यात पर्पल कलरची, पण पर्पल नाही घ्यायची आहे, येलो कलर घ्यायचा आहे आपल्याला. हा कलर नाही का तुमच्याकडे? ओके ओके थँक्यू. आता टी शर्ट घालून पाहत आहे मी होते की नाही. तर झाली आहे. ब्लॉग करणार आहे तर मग आपण त्यांना सलमान भाई ये जरा रेकॉर्ड कर लो ना. उद्या इथे स्टेज राहणार आहे आणि त्यानंतर हा जो राऊंड आहे नेहरू स्टेडियमचा, इथून मॅरेथॉन स्टार्ट होणार आहे उद्या. हा गोल राऊंड मग पूर्ण सिटीमध्ये फिरणार आहे. चला निघालो मी आत्ता इथून. मी 5 किलोमीटरसाठी रजिस्ट्रेशन केलं माझं. मी 3च किलोमीटर करणार होतो, पण 5 केलं. उद्या सकाळी 5 वाजता उठून यायचं आहे. आपण उठतो 7 वाजता, आता 5 वाजता उठा लागत. चला आता निघू घरी. कशी दिसता टी शर्ट? एक नंबर दिसू राहिले, एक नंबर. चलो अभी जाएंगे घर को खाना खाएंगे, फिर बाहर निकलेंगे और थोड़ा काम है. आता तुम्ही मनसान टी शर्ट घातली का एवढ्या लवकर? मी नव्हतो घालत टी शर्ट उद्याच घातली असती जेव्हा हा मॅरेथॉन चालू झाला असा तेव्हा. पण विषय असा झाला का त्यांचं म्हणणं होतं तुम्ही टी शर्ट घाला, आम्ही तुमच्यासोबत फोटो काढतो, आणि म्हणून मी ते टी शर्ट घातले. नाही तर टी शर्ट घालायचं काही काम नव्हतं.
आलो रे बा घरी. झालं आत्ता माझं जेवण. आता जाऊ आपण हेअरकट करायसाठी. हेअरकट नाही म्हणा, आज दाढी करायची आहे. हे आहे माझ्या मित्राचं शॉप. आता करतो मी सेविंग, कारण की कटिंग नाही करायचं जमलं तर. तर मग मित्रांनो आपण आता प्रणित सरांचं रिटर्न करणार आहोत, ते पण रागाचं. रागा रागा कसा दिसता रे बा मी? भूत दिसू राहिलो. डिटॅन केलं डिटॅन. आपल्याला आता शेविंग झाल्यानंतर आणि हे मशाज झाल्यानंतर जायचं आहे अकोला बाजारला. अकोला बाजारला भेटते एक नंबर भजे जबरदस्त. माझ्यासोबत आहे सुदीप, सुदीपची बायको आणि मी. आम्ही तिघे जण जाणार आहे. हे पाय ना बे. हे बा आले हे घ्यायसाठी मला. तसाच चालू आता. टी शर्ट घालतो फक्त. लयच गडबड करू राहिला. आलो मी घरात आता. टी शर्ट घालतो निघतो. निघालो रे बा आम्ही आता. गाड्या पाहिजो बा. ये खाली जाऊ दे, आपलं लक्ष नाही राहत. जण उघडून आम्ही आलो आत्ता कोळंबी फाट्यावर. हा कोळंबी फाटा म्हणजे कुठं आहे माहीत आहे का? घाटंजी रोडनं अकोला बाजार सरळ जाते आणि इकडे घाटंजी जाते. तर तिथं भजे चांगले भेटते म्हणते बा. हा श्रीदीप सांगू राहिला, याची बायको सांगत आहे. म्हणून आलो आम्ही खायसाठी आज इथं. पाहू आता कसे आहे तर भजे. एक नंबर भजे आहे, एक नंबर. या तुम्हाला वेळ भेटला तर इथं खायसाठी. आमचे भजे खाणं झाले आता. आता आम्ही चाललो काहीतरी दुसरं शोधू राहिलो. काहीतरी भेल वगैरे किंवा मग कच्चा चिवडा. हां बंद आहे पण काहीच तर नाही. आहे 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 आहे. थोडंसं लसण टाका जास्त. रोजच्या पेक्षा थोडं जास्त टाका. भेटला आम्हाला चिवडा गावाकडे. आम्हाला वाटलं भेटते का नाही. 4-5 दुकानं सोडून इथं यायला लागलं. ते कुठे हसतेच यार. काही असो नसो कुठे हसते. इकडे पहा बरं एकदा. आता चिवडा खाण्यात काय हसा लागते. काय आहे हसण्यासारखं? दादा नमक टाका या. थोडं थोडा. एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही? जे चिवडा बनवता का काय त्याच्या हातामध्ये ग्लव्ज आहे. म्हणजे ग्रामीण भागात ग्लव्ज घालत आहे चिवडा बनवता. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. आपल्या सिटीमध्ये नाही घालत लोक हातामध्ये ग्लव्ज काही बनवताना. तर किती बढिया आहे. म्हणजे ते आपण जेव्हा चिवडा खातो तेव्हा मनापासून चिवडा खा वाटते. असं किडच नाही वाटत. जबरदस्त काका जबरदस्त. मी तिथं जेव्हा चिवडा घ्यायसाठी गेलो तेव्हा हे लक्षात नाही आलं माझ्या. पण जेव्हा मी घरी आलो आता जेव्हा एडिट करत आहे तेव्हा हे लक्षात आलं का यांनी हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले आहेत. तू ही मेरी शिवानी याला 1 मिनिट म्यूट कर ना. म्यूट नाही, मुते कर. हा आम्ही आलो आता यवतमाळात. यवतमाळात आल्यावर मस्त कुल्फी घेतली, मटका कुल्फी. आणि ते खात आहे सुदीप आणि मी. शिवानीनं काही घेतली नाही. थंडी बम आहे बाहेर पण कुल्फी खाण्याची मजाच अलग आहे. या मग खासाठी आलो आता आम्ही घरी.
येत आहे का तू हे पण येऊ राहिले आता आतमध्ये. देवश्री आणि शुभम चालला उद्या इथं तुळजापूरला, तर मग आता हे भेटासाठी आले आतमध्ये. आज दिवसभर मस्त मॅरेथॉनसाठी मी रजिस्ट्रेशन करायसाठी गेलो, त्यानंतर सलूनमध्ये गेलो, त्यानंतर भजे खायसाठी आमच्या गावाजवळच गाव आहे एक, तिथं गेलो कोडंबी फाट्यावर. तिथून 30 किलोमीटर दूर आहे ते. त्याच्यानंतर तिकडून येताना यवतमाळात कुल्फी खाल्ली. घरी आल्यावर वडापाव खाल्ला. भरपूर खाणं झालं, भरपूर फिरणं झालं. त्याच्यानंतर मी आता जाऊन ग्राउंडवरून वापस आलो. तर मी तुमची आता घेतो रजा. तुम्ही पण आराम करा. गुड नाईट, बाय बाय. हां, महत्त्वाचं म्हणजे माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स, या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. बाय बाय.